नांदेड जिल्ह्यात आलेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर महामार्गावरील पुलाच्या भिंतीची पडझड झाल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपानं झोपडी पडत नाही, मग महामार्गावरील पुलाची भिंत कशी कोसळली असा सवाल करत त्यांनी संबंधित कामाच्या दर्जावर संशय व्यक्त केलाय। तसेच अवघ्या 2 महिन्यात पुलाची भिंत कशी कोसळते, संबंधित कंत्राटदाराला तातडीने बोलवा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। नांदेडमध्ये पूल पडला, कारण 2 विद्यार्थी कसेबसे वाचले। सांगण्यात काय आलं की ते भूकंपामुळे झालं। अरे पुलाची एक भिंत खाली पडते, सगळी माती रस्त्यावर येते, एखादी तरी झोपडी पडली असेल की नाही त्या 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं। 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यावर एखाद्या घर पडलं असेल, एखादी झोपडी पडली असेल आणि मग आपला कोट्यावधी रुपयाचा पूल कोसळला असेल, पण हाच पूल कोसळला, बाकी काही मुनगंटीवार साहेब पडलेला नाही। हा पूल का कोसळला याची चौकशी केली पाहिजे। आम्ही तुम्हाला बदनाम नाही करत, तुम्ही स्वतःवर घेऊ नका। कॉन्ट्रॅक्टर चुकीचे आहेत, त्यांच्या मागे लागा।